नमस्कार. मी धनंजय सायरे. मूळचा तसा वर्धा जिल्ह्यातील आहे, पण गेल्या 7-8 वर्षापासून इकडे मेळघाटामध्ये स्थायिक झालो आणि इकडेच सध्या काम करतो आहे. आम्ही मित्रांनी मिळून निसर्गा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आणि मग मी एक गावामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ते गाव म्हणजे माखला आणि माखला हे गाव मेळघाटातलं दुर्गम क्षेत्रातील गाव आहे. रस्ते, पाणी, वीज, इंटरनेट अशा मूलभूत सुविधा तिथे प्रॉपर उपलब्ध नाही आहे अशा गावात राहून कामाला सुरुवात केली. इथलं जे काही नैसर्गिक संसाधन आहे मेळघाटामधलं, ज्याच्यावर इथला आदिवासी कोरकू आहे, गवलान, गवळी, बलाई हा जो काही समाज आहे, हा याच्यावर डिपेंड असलेला समाज. तर या लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल, स्त्री पुरुष समानता आणून कसं काम करता येईल, जेणेकरून शेती वाचली पाहिजे, जंगल वाचलं पाहिजे, याच्यासाठी इथे काम करायचं. आणि याच्यासाठी लोकशाही जे काही मूल्य आहे, समता, बंधुता, हे सुद्धा इथं रुजवणं फार गरजेचं आहे. आणि तसं आदिवासी संस्कृती मुळातच लोकशाही मूल्याला घेऊनच असते. फक्त त्यांना त्यांच्या मूल्यांचा विसर पडलेला आहे. तो थोडासा जागृत करणे, त्याच्यासंबंधी अवेअरनेस करणे आणि या सगळ्या गोष्टीसाठी मला जे काही सहकार्य आतापर्यंत मिळालेलं आहे, सृजन संस्था असो, एकलव्य इंडिया फाउंडेशन संस्था असो, तसेच कोरो इंडिया मार्फत मला GLODP हे फेलोशिप मागच्या वर्षी मिळालेली होती. त्या माध्यमातून संविधानिक मूल्य आणि संविधानाचा प्रचार प्रसार मागच्या वर्षी केला. तसेच आपली जी काही संस्था आहे त्या संस्थेचा वेगवेगळ्या गोष्टीचा कसा विकास करायचा याचं प्रशिक्षण सुद्धा त्याच्यामध्ये मिळालं. आता यावर्षी मी समता फेलो म्हणून यावर्षी काम करतो आहे आणि याच्यामध्ये माझे जे काही महत्त्वाचे विषय आहे, वनमुक्त अभियान हा एक मुद्दा आहे. तसंच इथले जे काही वन विभागाचे जे कायदे आहे त्या कायद्यांचा अभ्यास, जसं सामूहिक वन हक्क कायदा, त्या माध्यमातून कसा लोकसहभाग वाढवता येईल अशा विविध विषयावर मी इथं मेळघाटामध्ये काम करतो आहे. आणि त्या सगळ्या कामाला घेऊनच नुकताच लोकसत्ताचा तरुण तेजांकित हा पुरस्कार मला काल परवाच मिळाला आणि या अशा पुरस्काराच्या माध्यमातून निश्चितच माझं काम मी जगासमोर पुढे नेण्यास मला मदत होणार आहे. तसेच कोरो इंडियासारख्या संस्था पण याच्यामध्ये मला मदत करत आहे आणि या माध्यमातूनच हे सगळं माझं जे काही सामाजिक कार्य आहे आणि पर्यावरण संवर्धनाचं, संरक्षणाचं जे काही काम आहे ते मी पुढे नेईल, यात काही शंका नाही. धन्यवाद.